काल आपण काय शिकलो त्याचा ओव्हरव्ह्यू देऊ शकता का कोण? म्हणजे काल आपण काय काय लर्न केलं त्याचं. हॅलो. There are how many types of difference between margin and data? सृष्टी, What तुझा आवाज are नीट the येत नाहीये. different डिस्कनेक्ट करून परत जॉईन हो. हॅलो. ओके, एनीवन, एनी अदर? जस्ट आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया, एक 5-10 मिनिटं, आणि देन आजच्या टॉपिकला स्टार्ट करू. सो आपण काय काय काल काय बघितलं की पॉवर बाय डेस्कटॉपला फ्रंट एंड का म्हणतात. तर पॉवर बाय डेस्कटॉपला फ्रंट एंड का म्हणतात, कारण की ह्याच्यावर फक्त व्हिज्युअलायझेशन वे किंवा व्हिज्युअलायझेशन तुम्ही जे परफॉर्म करता ते फक्त इथं व्ह्यू होतं. म्हणजे जे काही तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता, जसं की एक युजर इंटरफेस असतो एखाद्या ऍप्लिकेशनचा, तसा हा पॉवर बीआयचा युजर इंटरफेस आहे. इथं फक्त तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करता ते फक्त इथे डिटेक्ट होतं किंवा रिपोर्ट व्ह्यू मध्ये डॅशबोर्ड मध्ये दिसतं. ओके, देन आपण बघितलेलं की पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये देर आर 3 इम्पॉर्टंट व्ह्यू. फर्स्ट इज रिपोर्ट व्ह्यू, सेकंड वन इज टेबल व्ह्यू, थर्ड वन इज मॉडेल व्ह्यू. इन रिपोर्ट व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतं की एक व्हिज्युअलायझेशन जे तुम्ही करता, जे डॅशबोर्ड क्रिएट करता, जे रिपोर्ट क्रिएट करता, ते आपल्याला दिसतं रिपोर्ट व्ह्यू मध्ये. इन टेबल व्ह्यू जसा तुमचा एक्सेल मध्ये डेटा असतो, जसं तुमचा एक्सेल मध्ये डेटा एक टेबल फॉर्मॅटमध्ये शो शो करतो, तसा इथे सेम टेबल व्ह्यू मध्ये तुमचा तो डेटा शो करतो. आणि थर्ड व्ह्यू इज इम्पॉर्टंट, मॉडेल व्ह्यू. मॉडेल व्ह्यू म्हणजे काय, देर आर लॉट्स ऑफ टेबल इन द डेटा. ओके, म्हणजे एक डेटा आहे त्याच्यामध्ये खूप सारे टेबल्स आहेत, तर प्रत्येक टेबलचं एका प्रत्येक टेबल सोबत रिलेशनशिप असतं. एक रिलेशनशिप असतं, म्हणजे प्रत्येक टेबल हा दुसऱ्या टेबलवर डिपेंडेंट असतो. त्यामुळे डिपेंडेंट असतो, त्यामुळे आपण तिथे रिलेशनशिप बिल्डिंग करतो. ते आपण करतो मॉडेल व्ह्यू मध्ये करतो. ओके, सगळ्यांना कळत आहे? ओके, देन आपण बघितलेलं की डेटा इम्पोर्ट करण्याचे 2 टाईप आहे. एक आपण करतो पॉवर बाय डेस्कटॉप थ्रू करतो, अँड सेकंड करतो ते पॉवर क्वेरी एडिटर थ्रू करतो. मग आपण काय शिकलेलो की गेट डेटा मध्ये जायचं, जो काय आपला डेटा टाईप असेल किंवा जो फॉर्मॅटचा डेटाचं एक्सटेन्शन असेल, डेटा फाईलचे एक्सटेन्शन असेल, ते आपण सिलेक्ट करणार. माझं टेक्स्ट सीएससी होती, सो मी काय केलेलं, कॅलेंडर लुकअपला सिलेक्ट केलेलं, ओपन केलेलं, अँड देन ट्रान्सफॉर्म डेटा केलेलं. सो मला हे घेऊन जातो पॉवर बीआयच्या बॅकएंडला, म्हणजे कुठे, पॉवर क्वेरी एडिटरला. ओके, मी ऍक्च्युली ऑलरेडी लोड केला, त्यामुळे हा डिलीट करतो मी आता लोड केलेलं. ओके, देन आपण एक एक टॅब मध्ये जे जे फंक्शनॅलिटी ते चेक केलेले. फर्स्ट होतो न्यू सोर्सेस, जिथून आपण डेटा इम्पोर्ट करतो. सेकंड होतो रिसेंट सोर्सेस, जिथे आपण रिसेंटली जे जे टेबल इम्पोर्ट केलेत और जे जे डेटा इम्पोर्ट केलाय तो शो होतो. देन असतो इंटर डेटा, म्हणजे तिथे तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये जसा डेटा असतो तसा एक न्यू डेटा तयार करू शकता. देन हे जे डेटा सोर्स सेटिंग आहे ना, ते आपण कशासाठी यूज करतो ते सांगू शकता का कोण? हॅलो, एनीवन? डेटा डेटा सोर्स. सोर्स सेटिंग जे आहे ना सर, ते आपण तेव्हा यूज करतो जेव्हा लाईक फाईलची लोकेशन चेंज होते. म्हणजे जेव्हा फाईलची लोकेशन चेंज होते तेव्हा तो डेटा लोड होत नाही. मग आपल्याला तो पाथ जो आहे तो चेंज करावा लागतो. डेटा सोर्स सेटिंग्स मध्ये जाऊन आणि मग फाईल लोड करावं लागते. राईट, गुड. डेटा सोर्स सेटिंग कसं यूज करतो आपण, इफ तुमची एका फोल्डरमध्ये फाईल आहे, ओके, आणि नंतर तुम्ही तुमच्याकडून ती फाईल कुठेतरी मिसमॅच झाली आणि दुसरीकडे स्टोअर झाली, आणि जेव्हा तुम्ही फाईल इथे जेव्हा पॉवर क्वेरी एडिटरला येतात तेव्हा तो एक डेटा सोर्स एरर म्हणून येतो. का, तर त्याचा जो फाईल पाथ आहे आणि जो सोर्स आहे तो चेंज झालाय, आणि तो डेटा परत आणण्यासाठी आपण डेटा सोर्स सेटिंग यूज करतो. मग काय करतो आपण, डेटा सोर्स सेटिंगवर क्लिक करतो, चेंज सोर्सेस म्हणून चेंज सोर्सेसवर क्लिक करतो. देन जिथे तुमची फाईल आहे तिथे ब्राउज करून ओके वर क्लिक करतो. गॉट इट?
देन आपण बघितलेलं मॅनेज कॉलम. मॅनेज कॉलम म्हणजे मध्ये काय करतो आपण, एखादा कॉलम चूज करून इफ आपल्याला तोच कॉलम दाखवायचा असेल तर आपण त्या कॉलमला सिलेक्ट करून तो शो करू शकतो, बाकीचे डिलीट करू शकतो. ओके. देन की रोजचा टॅब येतो, त्यामध्ये आपण इफ आपल्याला फर्स्ट 5 रोज दाखवायचे असेल किंवा लास्ट 5 रोज दाखवायचे असतात ते आपण दाखवू शकतो. देन स्प्लिट कॉलम एक ऑप्शन आहे. स्प्लिट कॉलम मीन्स इफ माझं एका कॉलम मध्ये पूर्ण नाव आहे, ओके, इफ माझं नाव अथर्व पवार आहे तर माझं फर्स्ट कॉलम मध्ये माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असं आहे, बट मला माझं फर्स्ट नेम एका कॉलम मध्ये पाहिजे आणि लास्ट नेम एका कॉलम मध्ये पाहिजे. तर मी काय करणार, स्प्लिट कॉलम मध्ये जाणार, स्प्लिट कॉलम क्लिक करणार आणि बाय डिलिमिटर काही समथिंग काही डिलिमिटर असेल. डिलिमिटर मीन्स स्पेस झालं, @ झालं, देर आर लॉट्स ऑफ डिलिमिटर. ओके. ऑर नंबर ऑफ कॅरेक्टर बाय नंबर ऑफ कॅरेक्टर सिलेक्ट करून आपण त्याला एक नवीन ऍड कॉलम मध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके. देन आपण बघितलं मर्ज क्वेरी अँड अपेंड क्वेरी. मर्ज क्वेरी मध्ये काय करतो आपण, डिफरंट कॉलम आहेत जे टेबल मधले ते आपण मर्ज करतो. अँड देन अपेंड मध्ये काय करतो आपण, रोज ऍड करतो. ओके. डिफरंट टेबल मधला डेटा आपण, डिफरंट फाईल मधला डेटा आपण फर्स्ट फाईल मध्ये इम्पोर्ट करतो. ओके. किंवा ऍड करतो, रोज ऍड करतो. कोण सांगू शकतं का एक अपेंडला एक कंडिशन आहे तेव्हाच आपण अपेंड करू शकतो, सांगू शकतो कोण? काल मी सांगितलेलं तुम्हाला, हेडर, कॉलम हेडर राईट, सेम असलं पाहिजे. येस, गुड. जेव्हा कॉलमचं स्ट्रक्चर फर्स्ट फाईलचं आणि सेकंड फाईलचं जेव्हा कॉलम स्ट्रक्चर सेम असतं तेव्हाच आपण फाईल अपेंड करू शकतो. इफ तुम्ही तरी अपेंड केली विथ वेगवेगळ्या स्ट्रक्चरची तर जे कॉलम्स नाहीयेत तिथं नल व्हॅल्यू म्हणून डिनोट होतं. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कळून जाईल. ओके. देन आपण ट्रान्सफॉर्म डेटामध्ये गेलो. ट्रान्सफॉर्म मध्ये ग्रुप बाय बघितलं आपण. ओके. देन यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर बघितलं. देन ट्रान्सपोज बघितलं. ट्रान्सपोज मीन्स काय करतो, रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करतं आणि कॉलमला रो मध्ये कन्वर्ट करतं. ओके. देन आपण बघितलं रिप्लेस व्हॅल्यूज. इफ माझ्याकडे लॉट्स ऑफ डेटा आहे आणि काही डेटामध्ये 0 व्हॅल्यू किंवा नल व्हॅल्यूज, पण मला बाकीचे कॉलम इम्पॉर्टंट आहे, फक्त एक पर्टिक्युलर कॉलममुळे माझं वर्क थांबते असं समजवतो. तर आपण काय करणार, रिप्लेस व्हॅल्यूज मध्ये जाणार आणि नल व्हॅल्यूजला जस्ट 0 ऑर एनिथिंग व्हॅल्यूने आपण रिप्लेस करणार. ओके. देन येस, देन आपण गेलेलो ऍड कॉलम मध्ये. ऍड कॉलम मध्ये जस्ट कंडिशनल कॉलम्स होते, मीन्स जे काही कंडिशन असतात. इफ मला एखाद्याचं अॅन्युअल इन्कम ग्रेटर दॅन 90,000 आहे, इफ मला ते शो करायचे असेल तर आपण ते शो करू शकतो युझिंग कंडिशन्स. देन आपण डेट ह्या फंक्शन्स मध्ये गेलेलो, मग तिथे आपण इयर एक्स्ट्रॅक्ट केलेलं, मंथ एक्स्ट्रॅक्ट केलेलं. ओके. गॉट इट? कळते सगळ्यांना? सर तुम्ही प्रेझेंट करताय का स्क्रीन? ओ सॉरी. हा तेच. ऍक्च्युली मला वाटलं मी प्रेझेंट केली आहे, सॉरी. स्क्रीन दिसतीये? येस सर. येस सर. सॉरी गाईज, थोडं माझ्याकडून. सगळ्यांनी पॉवर BI डेस्कटॉप इन्स्टॉल केलंय? येस सर. ओके, ठीक आहे. सो आपण काय करणार आहे, आज सगळे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत प्रत्येक टेबलवर. ओके. सो फर्स्ट आपण घेऊ. ओके, वेट मिनिट. जेव्हा मी व्ह्यू मध्ये जातो, ओके, आणि जेव्हा मी कॉलम डिस्ट्रीब्युशन घेतो तर मला इथं डिस्टिंक्ट आणि युनिक दिसतं. तर मला कोण सांगू शकतं का व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? हॅलो, hello, anyone? What is the difference between distinct and unique? डिस्टिंक्ट म्हणजे काय की तो आपल्याला एक युनिक व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, युनिक व्हॅल्यू काय करतो, रिटर्न करतो. पण हे जे युनिक आहे ते फक्त ह्या कॉलमला डिनोट करतो, म्हणजे हा युनिकनेसचा कॉलम आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो
की डिस्टिंक्ट काय करतं, रिटर्न्सचं युनिक व्हॅल्यूज, आणि युनिक काय करतं, रेफर्स टू कॉलम युनिकनेस इन डेटा मॉडेलिंग. ओके, इन डेटा मॉडेल और इन डेटा. ओके, ते फक्त एक कॉलमला इंडिकेट करतं की तो युनिक आहे म्हणून. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक. आता एकाने मला पटकन सांगा, आपण ह्याच्यामध्ये काय काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो कॅलेंडर लुकअप मध्ये. हॅलो. डेट डेटा टाईप सेट करू शकतो. ओके, डेट अजून मंथ वाईज मंथ सेपरेट करायचं असेल तर तेही करू शकतो. राईट. अजून तेवढंच. कस्टमर आयडी युजर नेम. बट ह्यामध्ये कस्टमर आयडी नाहीये ना, कस्टमर आयडी युजर नेम नाहीये. ओके, समजा आता मी एक बिझनेस ओनर आहे किंवा माझा एक क्लायंट आहे, तो बिझनेस ओनर आहे. ओके, त्याने मला जस्ट हा डेट फॉर्मॅट दिलाय. ओके, त्याने एक डेट फॉर्मॅटचा टेबल दिलाय. आता तो मला काय म्हणतोय की मला इयरली नुसार माझा सेल पाहिजे, मला मंथ नुसार सेल पाहिजे, आणि मला क्वार्टरली नुसार सेल पाहिजे. तर ह्या नुसत्या एका कॉलमवर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. ओके, गुड. होऊ शकतं, असं नाही म्हणत मी नाही होऊ शकत, पण ते खूप डिफिकल्ट जाईल आणि किंवा खूप लेंदी होऊन जाईल. सो आपण काय करणार, डेटला सिलेक्ट करणार. ओके, देन ऍड कॉलम मध्ये जाणार, डेट अँड टाइम फंक्शन आहेत. ओके, सो त्याच्यावर क्लिक करणार. इफ आता मला इयरली सेल पाहिजे. ओके, सो आपण काय करणार, इयरवर सिलेक्ट करणार. त्याने काय केलं, डेट हा कॉलम, आपला इयर हा कॉलम एक्स्ट्रॅक्ट केला. ओके, इयर हा कॉलम नवीन क्रिएट केला डेट मधून. सो आपल्याला इझी झालं ना, म्हणजे आता आपण सांगू शकतो डायरेक्टली जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, इयरचा जो कॉलम आहे तो ड्रॅग अँड ड्रॉप करायचा. त्यानुसार आपल्याला काय मिळणार, 2020चा सेल मिळेल, 2021चा मिळेल, 2022चा मिळेल. ओके, हे इझी झालं ना आपल्याला. इफ आता मला क्लायंट मागतोय की मला मंथली सेल्स पाहिजे, तर आपण इथं काय करायचं, डेटवर जायचं, डेट फंक्शन, मंथ, एक्स्ट्रॅक्ट द मंथ. ओके, तो इथे काय झालं, माझा मंथ एक्स्ट्रॅक्ट झाला. सो मी आता मंथली पण त्याला डेटा शो करू शकतो किंवा मंथली जो रिपोर्ट असेल तो जनरेट करू शकतो. ओके, थर्ड वन इज, इफ त्यांनी मला क्वार्टरली मागितला, तर एका इयर मध्ये 4 क्वार्टर असतात. ओके, सो मी काय करणार, क्वार्टर मध्ये जाणार, क्वार्टर ऑफ द इयर सिलेक्ट करणार, देन प्रत्येक क्वार्टरला तो सिलेक्ट करणार. इथं जसं तुम्हाला दिसतंय फर्स्ट क्वार्टर. ओके, देन इथं सेकंड क्वार्टर चालू झालाय. ओके, देन असे थर्ड अँड फोर्थ क्वार्टर. ओके, इफ त्यांनी मला जर वीकली जरी डेटा मागितला ना तरी मी देऊ शकतो. तर कसं, तर डेट टाइम मध्ये ऑप्शन्स आहेत, खूप सारे ऑप्शन आहेत. वीक आहे, वीकली आहे, म्हणजे वीक ऑफ द इयर सिलेक्ट केलं ना तर तिथं वीक नुसार आपल्याला डेटा शो होतो. ओके, त्यामुळे बीआयला हे इंटेलिजंट टूल्स म्हणतात, बिकॉज हे आपल्याला सगळं इझी करून देतं. ओके, त्यामुळे आपल्याला किती कॉलम्स एक्स्ट्रा मिळाले, सो आपण इयरली पण डेटा काढू शकतो, मंथली पण डेटा काढू शकतो, क्वार्टरली पण डेटा काढू शकतो, आणि वीकली पण डेटा काढू शकतो. ओके, कॅलेंडर लुकअप सगळ्यांना क्लिअर? ओके, पॉवर क्वेरी एडिटरचे जे मी फंक्शन्स जे आता रन करतो ना ते तुम्ही पण स्वतःच्या लॅपटॉपमध्ये करा, सो तुम्हाला पण क्लिअर होऊन जातील गोष्टी. ओके, आज पॉवर क्वेरी एडिटर फिनिश होणार आहे, देन उद्यापासून कन्सेप्ट चालू होतील, जॉईन्स वगैरे सगळे. सो तुम्हाला एकूण एक गोष्ट पॉवर क्वेरी एडिटर मधली माहिती पाहिजे. ओके, देन कस्टमर लुकअप टेबल. आता ओके, वेट अ मिनिट. ओके, मला सांगा की आपण कस्टमर लुकअप मधून काय एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. एनीवन?
डेट वाईज करू शकतो सर, बर्थ डेट वाईज, त्यानंतर जेंडर वाईज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके, बर्थ डेट वाईज कसं एक्स्ट्रॅक्ट करणार तू? बर्थ डेट मधून काय एक्स्ट्रॅक्ट करणार? इयरली. राईट, म्हणजे ते कसं इंडिकेट करणार, म्हणजे इयरलीचा काय बेनिफिट्स आहे मला सांगू शकतोस? ओके ठीक आहे. आता समजा ॲमेझॉन आहे, समजा हा ॲमेझॉनचा डेटा आहे. ओके, आणि इथं मी काहीतरी ऑर्डर करतोय. ओके, त्यामुळे ही कस्टमर की जनरेट झाली. ओके, माझं नाव येते, माझं फर्स्ट नेम येते, लास्ट नेम येते, बर्थ डेट येते, मॅरिटल स्टेटस, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, हा ॲमेझॉनचा डेटा असा ॲझ्युम करा. तर आता ॲमेझॉनवर लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. ओके, सो बर्थ डेट मधून आपल्याला काय मिळतं, काय मिळू शकतं की इफ जर मी ह्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट केला, ओके, अँड त्या इयरला करंट इयर मधून जर मायनस केलं तर आपल्याला एज वाईज डेटा मिळेल. एज वाईज म्हणजे काय, कोणत्या एज मध्ये आपला जास्त सेल्स होत आहे, और कोणत्या एजला आपण टार्गेट करू शकतो, और कोणत्या एज मध्ये आपला लॉस होतोय, आणि कोणत्या एज मध्ये आपण आपले प्रोडक्ट्स इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, हे या बर्थ डेट मधून कळतं. सो मी आता काय करतो, जस्ट बर्थ डेट मधून ना एक इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, इयर एक्स्ट्रॅक्ट केलं. ओके, देन कधी कधी काय होतं, देर आर 50 कंपनीज. ओके, 50 कंपनीज और 50 एम्प्लॉईज, सगळ्यांचं एकच डोमेन आहे. एक डोमेन म्हणजे काय असतं, एक कंपनीचं नाव असतं. आता तुम्ही ज्या कंपनीमध्ये असतात, समजा ABC कंपनीमध्ये, तर तुमचं नाव काय येणार, xyz@abc.com. आता मला रिक्वायरमेंट आहे, मला फक्त एम्प्लॉईचं नाव पाहिजे आणि त्याचा ID पाहिजे. ओके, म्हणजे इथं कसं आहे, JON जॉन 24, म्हणजे त्याचं नाव झालं आहे, त्याचा ID झाला. पण मला हे @adventureworks.com नकोय. ओके, मला फक्त नाव पाहिजे आणि त्याचा ID पाहिजे. तर मी अशा वेळेस काय करेल माहिती का, जस्ट ईमेल ऍड्रेसवर क्लिक करेल. ओके, एक्स्ट्रॅक्ट मध्ये जाईल. आता मला सांगा, टेक्स्ट बिफोर डिलिमिटर करणार की आफ्टर डिलिमिटर करणार? आफ्टर. व्हाय आफ्टर? बिफोर असेल सर, @च्या आधीच्या. राईट, डिलिमिटर सगळ्यांना माहिती का काय असतात? ते फुल स्टॉप वेगळ्या प्रकारचे. ओके, राईट, म्हणजे डिलिमिटर काय असतं माहितीये का, एक सिम्बॉल असतो, तो व्हॅल्यूजला सेपरेट करतो. मीन्स आपण असं म्हणू शकतो की डिलिमिटर इज अ कॅरेक्टर और सिम्बॉल यूज टू सेपरेट व्हॅल्यूज इन डेटा. ओके, आता मला काय पाहिजे, जॉन 24 पाहिजे. ओके, तर मी काय करणार, हे डिलिमिटरच्या आधी हे @ हायफेन डॉट हे सगळे डिलिमिटर असतात. हे @च्या आधी आहे, बरोबर. सो मी काय सिलेक्ट करणार, टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. आता डिलिमिटर काय माझा @, कारण की मला काय पाहिजे होतं, फक्त जॉन 24 पाहिजे होतं. सो मी इथे @ टाकणार. ओके, अँड देन ओके म्हणणार. ओके, इथं काय आलं, जॉन 24. मला काय मिळालं, फक्त सगळ्यांची कंपनी एकच आहे, बट मला ते नको होतं, मला डोमेन नेम नको होतं, मला फक्त त्याचं नाव आणि त्याची ID पाहिजे होती. तर मला काय मिळालं याच्यामध्ये, त्याचं नाव आणि त्याची ID. ओके, आता ओके, आता मला आहे ना, समजा माझ्याकडे ना डिफरंट डोमेनचे लोक आहेत. ओके, डिफरंट डोमेन्सचे लोक आहेत, म्हणजे आता डिफरंट डोमेन्स म्हणण्यापेक्षा डिफरंट कंपन्यांच्या 50 कंपनी आणि 50 कंपन्यांचे लोक आहेत. तो मला असं फाइंड करायचं की प्रत्येक कंपनीमध्ये किती लोक आहेत. ओके, किंवा प्रत्येक कंपनीचे किती लोक आपल्याकडे आहेत. सो मी काय करणार, टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर वापरणार. म्हणजे काय, हा @ नंतर डोमेन नेमच नाही, राईट. .com तर सगळ्यांनाच असतं, आणि हा डॉट एक डिलिमिटर झाला. सो मी काय करणार,
एक्स्ट्रॅक्ट मध्ये जाणार, टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर घेणार. ओके, माझा डिलिमिटर स्टार्ट कुठून होणार, @ संपणार कुठे, डॉट पाशी. आणि मी जेव्हा ओके म्हणा, ओके, तर मला इथं काय मिळतं, ऍडव्हेंचर ह्या बॉक्स मधून समथिंग समथिंग लोक आपल्याकडे काम करतात. ओके, कळतंय सगळ्यांना? हॅलो, फास्ट होतंय का? फास्ट होत असेल तर सांगा. हॅलो, ओके, म्हणजे मी असं ऍझ्युम करतो की सगळ्यांना कळतंय. ओके, ठीक आहे. देन दिस इज झालं कस्टमर लुकअप झाला. ओके, हो सर. देन आलं प्रोडक्ट कॅटेगरीज. आणि प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन करायची गरज नाही किंवा काय एक्स्ट्रॅक्ट करायची गरज नाहीये, बिकॉज इथे फक्त एक प्रोडक्ट कॅटेगरी की आहे आणि कॅटेगरी नेम आहे. ओके, इथे काहीच एक्स्ट्रा, जस्ट आपण फक्त डेटा टाईप चेक करू शकतो. दरवेळेस मी सांगितलं, जेव्हा तुम्ही केव्हा डेटा इम्पोर्ट करतात, फर्स्ट स्टेप इज डेटा अंडरस्टँडिंग. ओके, सेकंड स्टेप इज चेक द कॉलम नेम अँड देअर डेटा टाईप. आता माझा हा कॉलम आहे टेक्स्ट फंक्शन मध्ये, सो मी काय करणार, जस्ट ह्याच्यावर क्लिक करू शकतो. ओके, आणि त्याचा डेटा टाईप चेक करू शकतो. टेक्स्ट मध्ये इट इज इन टेक्स्ट. और होम बटन मध्ये कॉलमला सिलेक्ट केलं, आता प्रोडक्ट कॅटेगरीला सिलेक्ट करतो. ओके, सो देर इज अ डेटा टाईप नेम फंक्शन. ओके, सो तुम्ही इथून डेटा टाईप त्याचा चेंज करू शकता. आता रोल नंबर आहे त्याचा. ओके, और इथं एक 1 2 3 म्हणून दिसतंय का, त्या 1 2 3 वर जरी क्लिक केलं तरी तिथून तुम्ही त्याचा डेटा टाईप चेंज करू शकता. ओके, देन फोर्थ वन इज प्रोडक्ट लुकअप. ओके, इथे पण काही करायची सेपरेट किंवा एक्स्ट्रॅक्ट करायची गरज नाहीये. ओके, हा, आता माझ्याकडे रिटर्न्स डेटा आहे. ओके, सो मला आता फाइंड करायचंय जी माझी ही 312 ऑर्डर आहे ना. ओके, 312 जी प्रोडक्ट की और जी कस्टमरची की असेल. आता समजा अमेझॉनवर एक मी अमेझॉनवरून काहीतरी मागवलंय. ओके, एक पर्सन आहे, त्याने अमेझॉनवरून काहीतरी मागवलंय. सेकंड एक पर्सन आहे, त्यांनी पण अमेझॉनवरून काहीतरी मागवलंय. थर्ड पर्सन आहे, त्यांनी पण अमेझॉनवरून काहीतरी मागवलंय, पण त्यांना ते नाही आवडलं, त्यामुळे त्यांनी रिटर्न केलं. आता ह्याची आपण क्वांटिटी कशी फाइंड करू शकतो, इफ हा 312 हा आयडी आहे. ओके, त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मागवल्यात आणि खूप साऱ्या गोष्टी रिटर्न केल्या. तर आपण काय करणार, जस्ट प्रोडक्ट कीवर सिलेक्ट करायचं, ग्रुप बाय यूज करायचं. ओके, प्रोडक्ट की आहे माझा. ओके, देन काउंट रोज, देन ओके. तर मला काय मिळतंय, 312 हा जी प्रोडक्ट की आहे ते किती वेळा रिटर्न झाली, 8 वेळा रिटर्न झाली. 310 जी प्रोडक्ट की ती किती वेळा रिटर्न झाली, 4 वेळा रिटर्न झाली. 346 जी किती वेळा रिटर्न झाली, 2 वेळा रिटर्न झाली. ओके, मी रिमूव्ह करतो परत इथून. ओके, देन माझा आहे सेल्स डेटा. ओके, आता तुम्ही म्हणू शकता सर सेल्स डेटा 2020चा एक आहे, 2021चा एक आहे, 2022चा एक आहे. तर सर जर मला समजा माझ्या मॅनेजरनी 2020चा डेटाचा रिपोर्ट मागितला, तर मी काय करणार, सरळ जाणार. ओके, होम टॅबमध्ये जाणार, अपेंड क्वेरीवर क्लिक करणार. ओके, देन माझा जो टेबल आहे तो अपेंड करणार किंवा फर्स्ट फाईल इम्पोर्ट करणार. सॉरी, फर्स्ट फाईल काय करणार, आपण न्यू सोर्समध्ये जाणार, सिलेक्ट फाईल करणार, एक्सटेन्शन काय असेल ते, आणि इम्पोर्ट करणार. ओके, त्याहून काय करणार, आपण 2020चा डेटाचा रिपोर्ट त्याला शो करणार. आता मला परत त्याने 2021चा रिपोर्ट मागितला, म्हणजे त्यांनी मला एक नवीन फाईल दिली 2021ची आणि त्यांनी मला रिपोर्ट मागितला. ओके, तर मी काय करणार, सेम न्यू सोर्समध्ये जाणार, फाईल्स एक्सटेन्शन सिलेक्ट करणार आणि परत त्याचा रिपोर्ट जनरेट करून देणार. हे तुम्हाला खूप लेंदी वाटत नाही का? ओके, सो देर इज अ ऑप्शन अपेंड क्वेरीज. ओके, अपेंड क्वेरी मध्ये काय होतं, इफ समजा मॅनेजरने मला सगळा डेटा एक साथ दिलाय किंवा एक साथ एक करून तो डेटा देतोय मला. ओके, सो मी काय करणार, एकाच फाईलमध्ये 2020चा पण डेटा असणार, 2021चा पण डेटा असणार, 2022चा पण डेटा असणार. त्यासाठी काय करतो आपण, अपेंड क्वेरी यूज करतो. तर ते कसं, आता 2020चा डेटा आहे, ह्यामध्ये फक्त 2020चा डेटा आहे. ओके,
आता मला ह्यामध्ये ऍड काय करायचं आहे, 2021चा पण डेटा ऍड करायचा आहे आणि 2022चा पण डेटा ऍड करायचा आहे. सो मी काय करणार, सेल्स डेटा 2020 क्लिक करणार, अपेंड क्वेरीज. ओके, देर आर 3 or more टेबल्स. सो इथे सेल्स डेटा 2020चा दिसला. ओके, देन 2021 ऍड, 2022 ऍड. ओके, देन मी ओके म्हणणार. आपण काय करू, ह्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करू ऑर्डर डेट मध्ये. सो तुम्हाला इझिली कळून जाईल. ओके, जर मी लोड मोडवर क्लिक केलं तर इथं शो होतं एकाच फाईलमध्ये काय काय शो करतोय मला. 2020चा पण डेटा शो करतोय, 21चा पण करतोय आणि 22चा पण करतोय. छान आहे की नाही हे? हा, एकाच फाईलमध्ये सगळं. पण आता मला एक सांगा, दरवेळेस लॉट्स ऑफ फाईल आहे ना, दरवेळेस तुम्ही अपेंड करत बसणार का? म्हणजे दरवेळेस होम टॅब मध्ये जाणार, देन अपेंड वर क्लिक करणार. ओके, असं करणार आहे का तुम्ही दरवेळेस? तुम्हाला किती कंटाळा येऊन जाईल. हॅलो, राईट सर. राईट. सो आपण अशा वेळेस काय करतो माहिती का, अशा वेळेस आपण एक करू शकतो की एक सेपरेट फोल्डर क्रिएट करून त्यामध्ये सगळा डेटा लोड करू शकतो, नाही तो इथं इम्पोर्ट करू शकतो. पण कधी कधी काय होतं की एकाच फोल्डरमध्ये लॉट्स ऑफ डेटा असतो, म्हणजे डिफरंट कॅटेगरीचा डेटा असतो. जसं आता आपल्या ऍडव्हेंचर वर्कचा डेटा आहे. ओके, इफ मी तुम्हाला एकदा शो करतो. मी काय केलं, न्यू सोर्स मध्ये गेलो, फोल्डर म्हणून सिलेक्ट केलं. आता मला माझा फोल्डर कुठे आहे मला माहिती. माझा फोल्डर कुठे आहे, डेस्कटॉपला आहे. ओके, आणि कुठे आहे तो, पॉवर BI NMD मध्ये. ओके, पॉवर BI ला सिलेक्ट केलं, ऍडव्हेंचर म्हणून डेटा आहे. तर काय करणार मी, ओके म्हणणार आणि इथं बरं ओके वर क्लिक करणार. ओके, सो मला अशी काहीतरी स्क्रीन दिसते. ओके, ज्यामध्ये सगळा जो डेटा आहे त्या फोल्डर मधला तो शो होतोय. म्हणजे कॅलेंडर लुकअप शो होतोय, कस्टमर लुकअप, प्रोडक्ट, सगळा जो काही डेटा आहे तो शो होतोय. तो मी काय करणार, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करणार. केलं. ओके, आता माझ्या इकडे एक ऑप्शन आहे की मी ओनली सगळा डेटा पण घेऊ शकतो किंवा सेपरेट सेल्सचा पण डेटा घेऊ शकतो. सो मी काय करणार, नेमवर क्लिक करणार. ओके, राईटला हे ॲरो दिसतंय त्याच्यावर क्लिक करणार. इथं एक टेक्स्ट फिल्टर नावाचा फंक्शन आहे. कोणता, टेक्स्ट फिल्टर. सो मी त्याच्यावर जेव्हा क्लिक करेल तेव्हा लॉट्स ऑफ ऑप्शन तुम्हाला दिसतील. ओके, त्यामध्ये कंटेंट्स नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक करणार. ओके, कंटेंट, येस. आणि मला डेटा कोणता हवाय, सेल्स डेटा हवाय. ओके, त्या फोल्डर मध्ये सेल्स डेटाचे 3 फाईल आहेत. ओके, सो मी इथं काय टाकणार, जस्ट सेल्स डेटा. ओके वर क्लिक केलं मी. देन इथे जे डबल ॲरो दिसतात का, डबल ॲरो, ते जस्ट त्याच्यावर डबल एक क्लिक करणार. ओके, आपण काय करूया, अजून इयर एक्स्ट्रॅक्ट करू, तुम्हाला शो करतो. आणि जेव्हा मी लोड मोडवर क्लिक करेल ना, तेव्हा फक्त आपल्याला एकदाच इम्पोर्ट करायची गरज लागली. बघितले ना, कितीही फाईल्स देऊ दे तुम्हाला, कितीही, तुम्हाला जस्ट एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. और सेम फोल्डर मध्ये आले तरी काय करायचं, होम मध्ये जायचं, न्यू सोर्स वर क्लिक करायचं, फोल्डर सिलेक्ट करायचा, तिथं टेक्स्ट फिल्टर नावाचं फंक्शन आहे. ओके, टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करून कंटेंट सिलेक्ट करायचं आणि कंटेंट्स मध्ये जस्ट सेल्स डेटा टाकायचं, तिथून डेटा लोड होतो पॉवर BI एडिटरला. ओके, कळतंय का, परत दाखवू? रिपीट करू. ओके, ह्याला म्हणतात डायनामिक अपेंड. ओके, जेव्हा आपण होम टॅब मध्ये जातो, अपेंड क्वेरीज मध्ये जातो आणि एक फाईल जेव्हा इम्पोर्ट करतो ना, तेव्हा त्याला म्हणतो स्टॅटिक अपेंड.
ओके. आणि जेव्हा आपण एखादा फोल्डर इम्पोर्ट करतो त्याला म्हणतो आपण डायनामिक अपेंड. मी परत दाखवतो एकदा. मोर मध्ये गेलो, न्यू सोर्स मध्ये फोल्डर सिलेक्ट केला, कनेक्ट केलं, ओके. ब्राउज केला, पाथ जिथं आहे तिथे डेस्कटॉपला काय माझा पाथ आहे, तुम्ही काय करणार पॉवर बी NMD मध्ये जाणार, पॉवर बी सिलेक्ट करणार, ऍडव्हेंचर डेटा, वर्क्स डेटा सिलेक्ट करणार. इथं ओके म्हणलो, इथं अख्खा पाथ आला त्याचा लिहून, ओके. देन ओके म्हणलो, ट्रान्सफॉर्म केलं डेटाला, ओके. आता काय करायचं, नेमवर क्लिक करायचं, ओके. नेम कॉलमवर क्लिक करा. देन इथे एक ॲरो आहे, ओके, डाऊन साइड ॲरो आहे, और फिल्टरेशन ॲरो म्हणू शकतो आपण त्याला. ह्याच्यावर क्लिक करायचं. इथे टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन आहे, ओके. टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करायचं, कंटेंट्स मध्ये जायचं, देन इथं जस्ट सेल्स डेटा नोट करायचं, सेल्स डेटा राईट करायचं, ओके. मी ओकेवर जेव्हा क्लिक करेल तेव्हा हा पूर्ण 2020चा डेटा दिसतोय, 2021चा दिसतोय आणि 2022चा दिसतोय. जस्ट दिसतोय आपल्याला. इफ तो आपल्याला पूर्ण बघायचा असेल तर इथे एक डबल ॲरो आहे, ओके. डबल डाऊनसाइड ॲरो आहे त्याच्यावर जस्ट क्लिक करायचं. ओके म्हणायचं. ओके म्हणल्यानंतर 2020चा 2022चा पूर्ण डेटा एकाच फाईलमध्ये आपण एकसाथ इम्पोर्ट केला, ओके. कळालं? हॅलो, येस सर. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, आता माझ्याकडे 2025चा परत डेटा आला आणि परत त्यांनी माझ्याकडे फाईल मागितली. इफ माझ्या मॅनेजरने मला परत फाईल दिली, 2025 हा घे 2025चा डेटा आणि मला ह्याच्यावरून रिपोर्ट जनरेट करून दे, तर मी काय करणार, परत होम टॅबमध्ये जाणार, परत अपेंडवर क्लिक करणार. हे खूप हेक्टिक अँड लेंदी होऊन जाईल. आता समजा घ्या, मी काय करतो, सेल्स डेट 2022ला कॉपी करतो, ओके. आणि डेस्कटॉपला पेस्ट करतो, ओके. ओके, ह्याला काय करतो, 2022ला 2024नी रिप्लेस करतो, ओके. जस्ट वेट अ मिनिट. 2022 रिप्लेस 2024 रिप्लेस ऑल, ओके. सगळे रिप्लेस झाले, सेव्ह केली अँड देन फाईल क्लोज केली, ओके. रिनेम करतो 2024चा डेटा, ओके. आता समजा हा सेल्स फाईल, हा 2024चा हा सेल्स फाईल, ओके. आता मला ह्याच्यामध्ये इम्पोर्ट करायचं आहे और अपेंड करून ह्याचा डेटा फाइंड, जो रिपोर्ट आहे तो फाइंड करायचा. तर मी काय करणार, होम टॅबमध्ये जाणार, परत अपेंडवर क्लिक करणार, परत फाईल लोड करणार, राईट. सो अशा वेळेस मी काय करतो, डायनामिकली अपेंडचा काय फायदा होतो बघा. मी काय करणार, जस्ट कट करणार फाईलला, ओके. आणि ज्या फोल्डरमध्ये माझा डेटा आहे पूर्ण, ओके, ॲडव्हेंचर वर्क्स मध्ये डेटा आहे, तिथे जाऊन जस्ट पेस्ट करणार, ओके. पेस्ट केली फाईल आणि जेव्हा मी इथं लोड मोडवर क्लिक करेल ना, हे बघा
2024ची ऑटोमॅटिकली फाईल इथे अपेंड झालेली आहे. ओके, कळालं सगळ्यांना? ह्याला म्हणतात डायनॅमिकली अपेंड. सो दरवेळेस आपल्याला अपेंड होममध्ये जाऊन परत अपेंड करायची गरज नाही. फक्त एक फोल्डर इथं अपेंड करायचा फर्स्ट, म्हणजे फर्स्ट फोल्डर सिलेक्ट करून इथं इम्पोर्ट करायचा. देन जो काही सेल्सचा डेटा येईल और जो काही डेटा येईल तो इथे फक्त कॉपी अँड पेस्ट करायचा. ओके, कळतंय सगळ्यांना? कळालं स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड मधला डिफरन्स? Yes, sir. ओके, फास्ट नाही होते ना, व्यवस्थित होते ना? सर मला एक क्वेश्चन आहे. लाईक सपोज आपण जो डेटा आता करतोय. हॅलो, आवाज खूप हळू येतो तुझा. नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहितो का? आता येतोय? नाही, ऍक्च्युली मला खूप कमी आवाज येतो, कारण की माझा आवाज पण फुल आहे. ठीक आहे, मी नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट करतो. ठीक आहे चालेल. ओके, ठीक, चल. ओके, देन आपण काय बघितलं आता? स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड. ओके, आता इथं स्मॉल फंक्शन आहे. ओके, आता मला आहे ना कधी कधी काय होतं, फक्त आहे ना, ओके सेल्स डेटा. ओके, आता मला फक्त आहे ना ऑर्डर डेट शो करायची, किंवा ऑर्डर डेट शो करायची. सो इथे एक ऑप्शन आहे चूज कॉलम नावाचं. ओके, तर मी कॉलमला चूज केलं. ऑर्डर डेट, तो मला काय शो करतोय? फक्त ऑर्डर डेट शो करतोय. आणि आता मला काय हवंय? फक्त ऑर्डर डेट हवंय, स्टॉक डेट हवंय, बट बाकीचे डेट्स नकोय मला. बाकी डेट जे बाकीचे कॉलम आहेत ते मला रिमूव्ह करायचे. सो मी काय करणार? रिमूव्ह कॉलम मध्ये जाणार. ज्या कॉलमला रिमूव्ह नाही करायचंय त्या कॉलमला सिलेक्ट करायचं आणि रिमूव्ह अदर कॉलम. ओके, तर इथं काय होत आहे? अदर कॉलम रिमूव्ह होत होते. ओके, just wait a minute. ओके, आता मला एक सांगा, जेव्हा मी सेल्स डेटा ओपन करतोय ना, तेव्हा एक काय डिनोट करत असेल एक्झॅक्ट? जेव्हा मी सेल्स डेटा ओपन करतोय तेव्हा काय डिनोट करतोय तो? चलो, ओके, हा सेल्सला इंडिकेट करतोय ते तर आहे, बट हा फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू इंडिकेट करतोय का? बरोबर, फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू इंडिकेट करतोय. बाकी काही डिस्क्रिप्टिव्ह मॅटर मध्ये काय आहे का? डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये काय आहे का? काहीच नाहीये. जेव्हा एखादा टेबल तुम्हाला फक्त एक न्यूमेरिकल व्हॅल्यू शो करतो विदाउट डिस्क्रिप्शन, म्हणजे कसं? आता ही ऑर्डर नंबर आहे S045080. ओके, ही कोणी ऑर्डर केली, कशासाठी केली, त्याचा टाईप काय, हे आपल्याला काहीच माहित नाही. फक्त एवढं माहिती की आपल्याला ऑर्डर आली आहे, त्याची प्रोडक्ट की ही आहे, त्याची कस्टमर की समथिंग आहे, त्यांनी काहीतरी ऑर्डर केलं, कोणत्या रिजन मध्ये ऑर्डर केलंय. सो इथं आपल्याला एक डिस्क्रिप्शन कळत आहे का? नाही कळत. इथं आपल्याला काय कळतंय? फक्त एक न्यूमेरिकल डेटा कळतोय. किती ऑर्डर केली, त्याने मागवली, किती ऑर्डर क्वांटिटी मागवली, कोणती मागवली, फक्त एवढंच कळतंय आपल्याला. ओके, त्याचे कीज वगैरे, म्हणजे त्याचा जो आयडी नंबर आहे तो आपल्याला डिनोट करतोय. ओके, तर ह्या टेबलला आपण म्हणायचं फॅक्ट टेबल. ओके, द टेबल दॅट इंडिकेट्स ओनली न्यूमेरिकल व्हॅल्यूज. ओके, नॉट डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यूज. ओके, द टेबल दॅट इंडिकेट्स ओनली न्यूमेरिकल व्हॅल्यू, नॉट डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू, द टेबल कॉल्ड ॲज फॅक्ट टेबल. ओके, इंटरव्ह्यूला हमखास हा प्रश्न विचारतात,
what is the difference between fact table and dimension table. Okay, always remember that fact table is the table where only indicates a numerical value. Okay, ओके सर. ओके. आता मी कस्टमर लुकअप मध्ये जातो. ओके, आता कस्टमर लुकअप मध्ये मला एक डिस्क्रिप्शन पण दिसते, म्हणजे कस्टमरचं नाव, त्याची बर्थ डेट, त्याची सगळी इन्फॉर्मेशन प्लस त्याचं अॅन्युअल इन्कम पण दिसतं, म्हणजे काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू पण दिसते. ओके, सो अशा टेबलला म्हणायचं डायमेन्शन टेबल. मीन्स वेअर द टेबल कंटेन्स न्यूमेरिकल or non-numerical value, means descriptive value also and numerical value also. The table called as dimension table. Okay, means dimension table मध्ये काय असतं, एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये असते, टेक्स्ट इन्फॉर्मेशन असते. ओके, आणि फॅक्ट टेबल मध्ये आपण फक्त एक न्यूमेरिकल डेटा किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा स्टोअर करू शकतो. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फॅक्ट टेबल मध्ये हा बिझनेस ट्रान्झॅक्शन जे असतात ना, बिझनेस ट्रान्झॅक्शन ते फक्त स्टोअर होतात. ओके, कळालं सगळ्यांना डिफरन्स फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबलचा? येस सर. कोण परत रिपीट करू शकतो, सांगू शकतो मला कोण, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल? विथ एक्झाम्पल मला हवंय. हॅलो, एनीवन? फॅक्ट टेबल मध्ये फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतात ओके, आणि डायमेन्शन टेबल मध्ये बोथ न्यूमेरिकल आणि डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यूज असतात. येस, राईट, गुड. कस्टमर टेबल मध्ये इथे कस्टमर नेम, त्यांचा डेट ऑफ बर्थ, त्यांचं जेंडर वगैरे आणि त्यांचा ईमेल ॲड्रेस, हे सगळं म्हणजे अल्फाबेटिकल पण आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पण आहे आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू पण आहे. सेल्स डेटा आपण बघितला तर तिथे फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत. राईट, गुड गुड. सो माझ्या मते सगळ्यांना कळालंय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. ओके, आता मला सांगा. ओके, मी तुम्हाला एक शो करतो. ओके, आता मला अॅन्युअल इन्कमवर एक कंडिशन लावायची. ओके, आता मी याच्यावर एक कंडिशन लावतो. Here is a conditional column. आता मला काय करायचं आहे, अॅन्युअल इन्कमवर एक कंडिशन लावायची की ज्याची सॅलरी 1 लाख पेक्षा हाय असेल त्याला मला हाय डिनोट करायचं आहे, अदरवाईज इट इज लो. ओके, तर मी इथं काय करणार, 1 लाख नोट करणार, हाय, अदरवाईज इट इज लो. आता मला इथं आहे ना एक एरर येते, एक्सप्रेशन आहे, वी कॅनॉट कंटेन समथिंग असेल त्यामध्ये. हा एरर कशामुळे येतो माहिती आहे का? आता समजा इथं लो 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 लो, हाय हाय, ओके, असं डिनोट होतं. ओके, आणि जेव्हा मी अॅन्युअल इन्कमवर जाईल ना, ओके, आणि मला समथिंग 1 लाखाची व्हॅल्यू, समथिंग काहीतरी व्हॅल्यू डिनोट करायची. ओके, सो इथं एक नल म्हणून रिप्रेझेंट येत आहे, दिसतंय तुम्हाला नल म्हणून. इफ मी जेव्हा सिलेक्ट करेल ना त्याला, तेव्हा इथं पूर्ण एक असा डेटा स्टोअर आहे आपल्या इकडे की जिथे काहीच व्हॅल्यू नाही. ओके, हे कशामुळे होतं माहिती का? म्हणजे आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये का नाही कळत आहे माहिती का? मी तुम्हाला एक सांगतो, याच्याबद्दल सांगतो. ओके, इथं आहे ना लेफ्ट हँड साईडला कॉर्नरमध्ये सिलेक्शनचा एक ऑप्शन असतो. तर आता मी काय सिलेक्ट केलंय, म्हणजे बाय डिफॉल्ट काय येतं की बेस ऑन टॉप 1000 रोज. म्हणजे कधी कधी काय होतं, पहिल्या 1000 मध्ये काही एरर्सच नसतात. ओके,
जो तुमचा लाखोचा डेटा सेट असतो समथिंग, किंवा 1000चा डेटा सेट, समजा 10,000चा डेटा सेट आहे, पण पहिल्या 1000 रोज मध्ये आपल्याकडे काही एरर्सच नाही. सो आपण काय कॅज्युअली घेतो, देन त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करतो, देन त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो. पण जेव्हा जे चेंजेस आपण बॅकएंडला केलेत, जेव्हा आपण फ्रंट एंडला करतो ना, तेव्हा एरर्स यायला लागतात. आणि तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करता ते सगळे त्यामध्ये व्हॅल्यूज डिनोट नाही होत किंवा व्हॅल्यूज शो नाही होत. ते कशामुळे होतं? ह्या ऑप्शनमुळे. सो जेव्हा केव्हा तुम्ही डेटा लोड करता, तेव्हा एंटायर डेटा सेट लोड करायचा. ओके, आता एंटायर डेटा सेट लोड केला, तेव्हा इथं मला दिसला कॉलम प्रोफाईलमुळे काय दिसलं मला, व्हॅल्यू समथिंग समथिंग पर्सेंटेज, एरर समथिंग समथिंग पर्सेंटेज, एमटी समथिंग समथिंग पर्सेंटेज. ओके, आता मला हा एरर शो करायचा आहे. ओके, बेटा ऍक्च्युअली क्लिक होत नाही त्याच्यावर. वेट, आता मला माहिती इथं एरर आहे, मला माहित नाही माझ्या लॅपटॉपमध्ये काय प्रॉब्लेम, ते क्लिक नाही होत आहे. ओके, सो इथं नल व्हॅल्यूज आहेत. ओके, आता मी त्या नल व्हॅल्यूजला क्लिक केला तर तोच हा एरर आहे जो इंडिकेट करतोय. जेव्हा मी एंटायर डेटा सेट घेतोय ना, तेव्हा हा एरर शो करतोय. त्यामध्ये काय करतं, 83% एरर आहे. ओके, एमटी समथिंग समथिंग 5%, 50% एमटी दिसतंय. मला सांगा, इफ जर आपण हा डेटा डिलीट केलाच नाही तर काय होईल? समजा हा मी डेटा असाच ठेवला तर काय होईल? हॅलो, एनीवन? एरर दाखवणार ना सर तो ओके त्या कॉलम मध्ये. ओके ओके, ठीक आहे. पण मला सांग की आता मला हे तर ब्लँक व्हॅल्यूज आहेत, पण काही कॉलम आहेत ते मला इम्पॉर्टंट आहे, तर तो डेटा डिलीट करून चालेल का? नाही चालणार सर. ओके, ठीक आहे, गॉट इट. तर आता तरी हा डेटा काय आहे, अनयूज आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, कस्टमर की नाही आहे, प्रेफिक्स नाही, फर्स्ट नेम नाही, लास्ट नेम नाही, ओनली बर्थ डेट आहे. पण त्या बर्थ डेटवर काही इंडिकेट होत आहे का, किंवा त्या बर्थ डेटमुळे आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे का आपल्या डेटामध्ये? नाही मिळणार आहे. ओके, सो अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट डिलीट करून टाकायचं. जेव्हा मोर देन 1, 2, 3 कॉलम हे नल असतील, किंवा फक्त एखादाच कॉलम असेल जो फिल असेल, पण त्या कॉलम थ्रू आपल्याला काहीच इंडिकेट नाही होते, किंवा आपल्याला त्यातून काहीच आउटपुट मिळणार नाही, अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट रिमूव्ह करायचं एरर. जसं की जस्ट रिमूव्ह क्लिक करायचं. ओके, देर इज एम्प्टी व्हॅल्यू असो, एम्प्टीवर क्लिक करायचं, देन युअर एरर इज डिसेबल. ओके, कळतंय सगळ्यांना? हॅलो, येस सर. ओके ओके, इथं लावलेलं हे रिमूव्ह करायचं, फिल्टर करून. जस्ट सिलेक्ट करतो, रिमूव्ह एरर्स. एमटी, टेबल एमटी रिमूव्ह करतो. ओके, आता तुम्ही विचार करत असाल की सर, जर इथं कशाचं कनेक्शन नाही, म्हणजे एरर केव्हा येईल माहिती का, नल व्हॅल्यूला पण एरर येणार नाही आणि झिरो व्हॅल्यूला पण एरर येणार नाही. मग इथं काय एरर येत असेल? इथं एरर लिहून येतं कारण की आपलं कनेक्शन तर कशाचीच नाहीये, फक्त आपण एक सिंगल टेबल इम्पोर्ट केलाय. ओके, तर पॉवर BI ला इंटेलिजंट टूल का म्हणतात, की जेव्हा आपण डेटा इम्पोर्ट करत जातो ना,
तो ऑटोमॅटिकली रिलेशनशिप बिल्ड करायला चालू करतो. हे कसं, जेव्हा तुम्ही पॉवर BI डेस्कटॉपला जाताल ना, ओके वेट अ मिनिट. Sir. ओके अप्लाय चेंजेस. जेव्हा तुम्ही मॉडेल व्ह्यू मध्ये जाता ना, जेव्हा तुम्ही डेटा लोड करता, जो काही डेटा असेल, आणि जेव्हा तुम्ही मॉडेल व्ह्यूला जाताल तेव्हा इथे ऑटोमॅटिकली पॉवर BI ना रिलेशनशिप बिल्ड करतो. हे बघा, प्रत्येक डेटाचं प्रत्येक टेबलचं कोणा ना कोणा टेबल सोबत रिलेशनशिप आहे. राईट, दिसतंय सगळ्यांना? येस. ओके, हे रिलेशनशिप बिल्ड झाल्यामुळे आपल्याला तिथं एरर शो करतो. जर हे रिलेशनशिप बिल्ड नसतं झालं ना, तर आपल्याला एरर शो केलाच नसतं. का? तर समजा, वेट मी तुम्हाला शो करतो. आता माझ्या कस्टमर लुकअप मध्ये ही कस्टमर की आहे, राईट. आणि जेव्हा मी एखाद्या सेल्स डेटामध्ये जातोय, ओके, तिथे पण ही कस्टमर की आहे. ओके, बट आता मग काही कस्टमर लुकअप मध्ये काही ठिकाणी कस्टमर की एरर होती किंवा नल होती, पण ती कशालाच कनेक्ट नाही करू शकत ना, त्यामुळे तेव्हा मॉडेलिंग बिल्डच होणार नाही. त्यामुळे तो आपल्याला एरर शो करत होता. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतात आहे ना गोष्टी, म्हणजे जे सांगतोय त्या गोष्टी कळतात ना, और डोक्यावरून जातात ते, और कळत नाहीये? सांगू शकता का? फ्रीली बोला, जे आहे ते सांगा. फास्ट सर होतं ते. आत्ता सांगितलं ते रिपीट करा का प्लीज? ओके, मॉडेलिंगचं म्हणतोयस का? येस सर. ओके, आता मी पॉवर क्वेरी एडिटरला जातो. इथे एक एरर शो होत होता बघ. ओके, करेक्ट. राईट. हा एरर आहे ना शो नसताच झाला आपल्याला, कारण की आपण सिंगल टेबल तर इम्पोर्ट करतोय ना. आपण कोणासोबत रिलेशनशिप बिल्ड केलंय का? अजून नाही केलेलं. नाही. ओके, तर पॉवर BI इंटेलिजंट टूल काय आहे, जर तू डेस्कटॉपला गेला ना, ओके, हा तुझा डेस्कटॉप आहे. ओके, जेव्हा तू मॉडेल व्ह्यू मध्ये जाशील तेव्हा तू बघशील की अरे प्रत्येक टेबलने ऑटोमॅटिकली प्रत्येक टेबलवर रिलेशनशिप बिल्ड केले. ओके, म्हणजे हा टेबलचा ह्याच्या टेबल सोबत काहीतरी संबंध आहे, ह्या टेबलचा ह्याच्या टेबल सोबत काहीतरी संबंध आहे. राईट, हे तर ऑटोमॅटिकली रिलेशनशिप बिल्ड झालंय. मग जेव्हा मी पॉवर BI एडिटरला जातो तेव्हा आपण कस्टमर लुकअप घेऊ. ओके, आता कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की आहे, राईट. इथं कस्टमर की ॲज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते. प्रायमरी की म्हणजे काय? इट इज अ युनिक की. ओके, आता जर मी सेल्स डेटामध्ये गेलो, ओके, आणि तिथं जर कस्टमर की बघितली, इथे पण कस्टमर की प्रेझेंट आहे, पण इथं ती काय वर्क करते? ॲज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. ओके, म्हणजे कस्टमर लुकअप आणि सेल्स डेटाचं काहीतरी कनेक्शन आहे, हे तर 100% आहे. ओके, करेक्ट. इफ कस्टमर की मध्ये, हे बघा, कस्टमर लुकअप मध्ये गेलो मी, कस्टमर की मध्ये अशा काही व्हॅल्यूज होत्या जिथं नल होते किंवा झिरो होतं. नल होत्या, मोस्ट ऑफ दी नल होत्या. त्याचं कनेक्शन आपण इफ सेल्स डेटामध्ये गेलो तर कोणासोबत लावू शकतो का? नलचं कनेक्शन कोणासोबत होऊ शकतं का? नाही. नाही होऊ शकत. ओके, त्यामुळे काय केलं त्यांनी? रिलेशनशिप असल्यामुळे त्यांनी आपल्याला एरर थ्रो केला. ओके, त्यांनी काय केलं? आपल्याला इथे एरर थ्रो केला. ओके, कळते? बिकॉज ऑफ दॅट रिलेशनशिप. इफ जर रिलेशनशिप नसतं ना, म्हणजे इफ आपल्याला जर स्वतःहून रिलेशनशिप बिल्ड करायला लागलं असतं स्टार्टिंगला, तर आपल्याला हा एरर आहे हे कळालंच नसतं. ओके, तो तिथे मॉडेलिंग मध्ये कनेक्शन होत असल्यामुळे प्रत्येक टेबलचं कोणा ना कोणासोबत कनेक्शन आहे, ते कनेक्शन असल्यामुळे कुठे ना कुठे एरर्स येतात. ते एरर आपल्याला इथं पॉवर क्वेरी एडिटरला शो होतात. कळालं आता? येस सर, क्लिअर. ओके, थँक्यू. क्लिअर ना? येस सर. ओके, येस, गुड. तो आता मला पटकन सांगा, फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल मध्ये डिफरन्स काय? फास्ट. सो फॅक्ट टेबल कंटेन करतं न्यूमरिक व्हॅल्यूज
ओके आणि डायमेन्शन टेबल डिस्क्रिप्टिव्ह आणि न्यूमरिक बोथ व्हॅल्यूज कंटेन करतात. ओके. आणि आता मला सांग की डायनॅमिक अपेंड काय युजफुल आहे? डायनॅमिक टेबल काय युजफुल आहे? डायनॅमिक अपेंड काय युजफुल आहे इन कम्पेअर टू स्टॅटिक अपेंड? डायनॅमिक अपेंडने सर वी कॅन लाईक मल्टिपल फाईल्स आपण हे करू शकतो. लाईक दरवेळेस तुम्हाला जर कुठली फाईल अपलोड करायची असेल ह्याला क्वेरीमध्ये, सो दरवेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस फाईल लोड करण्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही तो फोल्डर कॉपी पेस्ट करून तुमचं जे एक्झॅक्ट फोल्डर लोकेशन आहे त्याचा जर तुम्ही पेस्ट केलं असं सिम्पली लोड करून तुमचा टाइम सेव्हिंग आहे त्याच्यामध्ये राईट. डायमेन्शनमध्ये. गुड गुड. अँड डिस्ट्रिक्ट आणि युनिक मध्ये काय फरक आहे? हॅलो. युनिक मध्ये युनिक व्हॅल्यूज येतात ओके. आणि डिस्टिंक्टचं नाही लक्षात सर, सॉरी. ऍक्च्युअली डिस्टिंक्ट काय करतो, युनिक व्हॅल्यू रिटर्न करतो, बट युनिक हे शो करतो त्या कॉलमचा युनिकनेस शो करतो. ओके, ऑलवेज रिमेंबर. डिस्टिंक्ट व्हॅल्यू रिटर्न करतो बट युनिक त्या कॉलमचा युनिकनेस शो करतो. ओके सर, ओके. तुम्हाला एक क्वेश्चन 101% विचारणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल? हाऊ वी डायनॅमिकली अपेंड द डेटा? हे क्वेश्चन हमखास इंटरव्ह्यूला विचारतात. ओके. आज काय करता तुम्ही? आता लेक्चर झाले राईट. मी जे जे ऑपरेशन परफॉर्म केलेत और तुम्हाला एक्स्ट्रा काय ऑपरेशन्स असतील म्हणजे त्यामध्ये खूप सारे एक्स्ट्रा ऑपरेशन्स आहेत, ते एक इच अँड इच ऑपरेशन परफॉर्म करून बघतात. ओके, कळतंय? शुअर सर. ओके. हा, अजून एक पॉईंट राहिला. इफ समजा माझं कस्टमर लुकअप आहे आणि त्यामध्ये डुप्लिकेट्स व्हॅल्यू आहे, तर तुम्ही कशा रिमूव्ह करणार? जस्ट रिड्यूस रोज नावाचा टॅब आहे. ओके, तर रिमूव्ह रोज मध्ये जाणार, इथं रिमूव्ह डुप्लिकेट्स नावाचा ऑप्शन आहे. जस्ट रिमूव्ह डुप्लिकेट्सवर क्लिक करणार आणि जे काही डुप्लिकेट्स आहेत ते रिमूव्ह झाले असतील. ओके. आणि इथं कुठेतरी फिल्टर लागला माझ्याकडून. कशी काय डिलीट झाले? आय थिंक काहीतरी इश्यू दिसतो. डुप्लिकेट्स तर काही दिसतच नाही मला. हा वेट, अच्छा मी प्रेफिक्स लावलेलं ना त्यामुळे ते डिलीट झालं. रिमूव्ह केलं, रिमूव्ह डुप्लिकेट्स केलं. ओके, ऑटोमॅटिकली त्यांनी काय केलं, रिमूव्ह डुप्लिकेट्स केलं. आता तुम्ही म्हणू शकता की सर इफ एखाद्याने खूप सारे ऑर्डर केलेत मग ते पण डिलीट व्हायला पाहिजे, म्हणजे तो कस्टमर पण डिलीट व्हायला पाहिजे, तर ते पण आपण डुप्लिकेट काउंट करू शकतो. नो, तसं का नाही डिलीट होत? कारण कस्टमर की इथे ॲज अ युनिक की म्हणून वर्क करते. ओके, कस्टमर लुकअप मध्ये. आणि जेव्हा मी प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये जातो, ओके प्रोडक्ट कॅटेगरी, ओके समजा मी रिटर्न्स डेटामध्ये जातो, नाही सॉरी, हां समजा मी सेल्स डेटामध्ये जातो, इथे सेल्स डेटामध्ये कस्टमर की ॲज अ फॉरेन की म्हणून वर्क करते, बट त्या फॉरेन कीला त्या म्हणजे ज्या सेल्स डेटा त्याला परत एक प्रायमरी की अलोकेट झाली राईट, त्यामुळे तो डिलीट नाही होणार. मग त्या कस्टमरनी कितीही मागू दे, किती वेळा रिपीटेड ऑर्डर करू दे, ती डिलीट नाही होणार. डिलीट केव्हा होईल? इच कॉलम, ओके इच रो. म्हणजे समजा मी आता कस्टमर लुकअप मध्ये गेलो, माझी कस्टमर की, प्रेफिक्स, फर्स्ट नेम, लास्ट नेम, बर्थ डेट, मॅरिटल स्टेटस, जेंडर, हे इच कॉलम म्हणजे इच रो म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड रो ही जेव्हा एक्झॅक्ट सेम असेल ना तेव्हाच तो डुप्लिकेट रिमूव्ह करणार. ओके, अदरवाईज नॉट. ह्याच्यामधलं जर एक जरी कॉलम हा मिसमॅच असेल किंवा एक जरी रो हा मिसमॅच असेल तर तो रिमूव्ह नाही करणार. ओके, आता समजा प्रेफिक्स पासून ते समजा एक मिनिट, काय लास्ट आपलं इयर पर्यंत, ओके सगळं सेम आहे, पण त्याची कस्टमर कीज जर डिफरंट असेल तर ते नाही रिमूव्ह करू शकत, बिकॉज दे हॅव युनिक आयडेंटिटी. ओके, कस्टमर की मुळे. कळलं सगळ्यांना? रिमूव्ह डुप्लिकेट्स.
हॅलो. डोक्यावरून गेलं का? नाही सर, कळालं. कळालं ना? ओके, ठीक आहे. सो सगळ्यांनी पॉवर बाय डेस्कटॉप इन्स्टॉल केलंय ना? और कोणाला काय प्रॉब्लेम्स आहेत? केलंय सर इन्स्टॉल. ओके, ठीक आहे. सो आपण आजचं लेक्चर थांबूया इथे. आय थिंक थोडं एक्सटेंड झालं आज माझ्याकडून. नो प्रॉब्लेम सर. ओके, येस सर, शुअर. या, थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. Thank you, sir. Thank you, sir. थँक्यू. Sir, recorded lecture आहे ना? हो, रेकॉर्ड लेक्चर मी आज अपलोड करतो. ऍक्च्युली काल काय झालेलं, माझ्या लॅपटॉपमध्ये थोडं टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे ना माझा आवाजच रेकॉर्ड नाही झालेला. तो आज मी अपलोड करतो. Okay. Fine. थँक्यू. येस, थँक्यू.